नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रकाश पाटील पुन्हा एकदा एका ब्लॉगमध्ये तुम्हाला मी भेटायला आलोय मित्रांनो. काल माझा बर्थडे होता. आज ऑफिसला गेल्यानंतर हा मला छानसं गिफ्ट मिळालेलं आहे. ह्या गिफ्टमध्ये काय आहे मी तुम्हाला ह्या बॉक्समध्ये दाखवणार आहे थोड्या वेळात. आणि आता मी संध्याकाळी चाललोय साईबाबांच्या मंदिरामध्ये. त्यांचा जन्मोत्सव कार्यक्रम आहे, तो बघण्यासाठी, तो कार्यक्रम अटेंड करण्यासाठी. चला तर मग ब्लॉगला स्टार्ट करूया. मित्रांनो, हे बघा मला ऑफिसमध्ये गिफ्ट मिळालेलं आहे. तेच मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो. याच्यामध्ये काय काय आहे चला तर मग अनबॉक्सिंग करूया. पॅकेजिंग एकदम भारी आहे. काढतो मग याच्यामध्ये काय आहे मला नक्की माहिती नाही आहे, पण चेक करूया आपण काय आहे ते. मित्रांनो, मस्तपैकी पेन आहे बघा याच्यामध्ये. मला हे गिफ्ट खूप आवडलं. चला मग पेन तुम्हाला दाखवतो मी ओपन करून. मित्रांनो, व्हाईट कलरचा असा प्रीमियम पेन मिळालेला आहे मला गिफ्ट म्हणून. इथं आम्ही गाड्या लावलेल्या आहेत. तिथं दादाची गाडी आहे आणि इथं माझी गाडी आहे. हे साईबाबाच्या मंदिरचं प्रवेशद्वार आहे. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकाल हे साईबाबांचं मंदिर आहे आणि या गेटमधूनच आपण आज जाणार आहोत. खूप सुंदर असं हे मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकाल. आणि परिसर पण किती छान आहे. समोर खूप लाइटिंग्स आहेत आणि इथं कारंजा देखील आहे. हा बघा कारंजा. मी तुम्हाला गोल फिरून दाखवतो हे मंदिर कशा प्रकारचं आहे. हे दादू फोटो काढणार आहे सगळ्यांचा. हा काढ, आशूचा वहिनींचा फोटो काढ. ए साई इकडे ये. ए बाळा साई. बघा साई मंदिरच्या तिकडं पळत चाललाय. इकडे की बाळा. इकडे फोटो काढायला. मी इथं साईबाबांच्या मंदिरमध्ये आलेलो आहे. तुम्हाला इथं संपूर्ण मंदिर मी दाखवणार आहे, कशा प्रकारचं मंदिर आहे. आणि खरंच खूप प्रसन्न वाटतंय. आम्ही नेहमी या मंदिरमध्ये येत असतो, मी, माझी मिसेस आणि साई. आज दादा आणि वहिनी पण आलेले आहेत. या आशू साई बघ कसा खेळायला लागलाय. साई हे दादा फोटो काढ साईचा. हे आशू साई बघ कसं खेळायला लागला. ए दादू आरतीला पुकारायला लागले. जाऊया आरतीला. ए आशू आरतीला जाऊया काय. मग पलीकडे बागेत जाऊया. मित्रांनो, आता आरतीचं टायमिंग झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल आम्ही आता पलीकडे जे आहे ते एक लॉन खूप चांगला आहे. तिथं निर्जीव प्राणी वगैरे आहेत बघण्यासाठी. त्याचबरोबर आम्ही आता आरतीला चाललेलो आहे. चला तर मग आरतीला जाऊया. मित्रांनो, हे मंदिर आहे आणि त्याचबरोबर आम्ही इथून आत आलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकाल हे अशा प्रकारचं लॉन आणि बगीचा आहे. ते आपण पुढे जाऊन बघूया. मित्रांनो, तुम्ही आतमध्ये एंट्री केल्या तुम्हाला इथं गाई आणि गाईचं वासरू दिसणार आहे. ते बघायला खूप छान वाटते. बघा तुम्ही बघू शकाल व्हिडिओमध्ये. आणि बरोबर जस्ट आपण आता हे सर्व बघूया थोडं थोडं करून. मित्रांनो, फॅमिलीला बसण्यासाठी हा लॉन खूप छान आहे. आणि तुम्ही बघू शकाल इथं साई, त्याचबरोबर आशू, वहिनी आणि दादा इथं देखील बसलेले आहेत, काहीतरी खात आहेत. स्नॅक खायला लागलाय का तुम्ही. घेतलं ग ते शेजारच्या काकूंकडून घेतले. बरं काय काय घेतले सांग बरं. लाल वाटाणे घेतलेत आणि खारे शेंगदाणे आणि हे शेव चकली आणि हे श्रीखंड गोळ्या. काय अरे बापरे, एवढंच बसून खायला घेतले वे. दादा, तू पहिल्यांदा या मंदिर मध्ये आलास, तुला कसं वाटायला लागले सांग की. छान वाटायला लागले. पहिल्यांदा आलोय मंदिर मध्ये आणि लाइटिंग बिटिंग खूप छान वाटायला लागले. आणि वहिनी तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन. मस्त वाटायला लागले ना. खरंच हे मंदिर खूप चांगलं आहे. आम्ही नेहमी येत असतो. आता तुम्ही पहिल्यांदा आलाय. मित्रांनो, आपण आता ह्या लॉन मध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकाल की इथं आहे तो झेब्रा आहे आणि त्याच्या साईडला जो आहे तो म्हणजे मोर आहे. मित्रांनो, अशा बरेच इथं प्राणी आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकाल इथं तुम्हाला काळवीट दिसेल. मित्रांनो, खूप अशी चांगलं बघण्यासाठी आहे इथं. म्हणून आम्ही इथं नेहमी येत असतोय. तुम्ही इथं बघू शकाल, इथं लहान मुलं खेळण्यासाठी पाळणा वगैरे सगळं आहे.
आणि त्या साईडला तिथं आशू बसलेले आहेत आणि दादा आणि वहिनी पण तिथं हे करायला लागलेले. तुम्ही बघू शकाल खूप असं छान आहे इथं. मित्रांनो सगळं दाखवलं पण इथं बघा किती मोठा गोरिला आहे. हा गोरिला दाखवायचं राहिलंच म्हणून मी हा शेवटी गोरिला दाखवायला लागलोय. मित्रांनो हा जवळून बघा तुम्ही मोर कसा दिसतोय. त्याचबरोबर आपण जाऊया आता काळवीडच्या तिथे. तुम्हाला काळवीड कसा आहे हे पण दाखवतो. हे बघा मित्रांनो हा एक काळवीड जवळून अशा प्रकारे दिसतो. मित्रांनो हा बघा वाघ, टायगर, बेंगॉल टायगर असावा बहुतेक. आहे तर टायगर पण आहे. याला दाखवायचं राहिलेलं पण शेवटी मी याच्याकडे आलो आणि हे बघा टायगर किती छान दिसतोय. अरे चल रे. साईला या घसरगुंडीमधून सोडणार आहे. त्याचबरोबर साईची मम्मी इथं थांबलेली आहे. आता बघा साईला सोडतोय साईचा काका. सोड खाली दादा खाली सोड. सोड की खाली सोड सोड सोड. घाबरायला लागलाय साई. साई घाबरतोय. साई घाबरतोय. ए साई बस. मम्मी आहे की खाली. मम्मी आहे हळूहळू सोड. अजून एक अजून एक थोडं राहिले थोडं राहिले. बस हे झाले रे रब झाले त्यामुळे ते हा थोडं रब झालं. बघा साईची मम्मी इकडून धक्का द्यायला लागली आणि साई इकडे बसलाय. सरकायला लागलाय अजून लहान आहे ते नाही खेळू शकत. डोक्याला लागल की बाई डोक्याला लागल की लागल डोक्याला. ए पिले ये दुसरं काहीतरी खेळूया. ए पिले इकडे बघ दुसरं काहीतरी खेळूया चल. साईची मम्मी धक्का द्यायला लागली आणि तिची काकू साईला घेऊन बसलेली आहे आणि दादा इकडे व्हिडिओ शूटिंग करायला लागलाय. ए साई कसं वाटतंय सांग बाबा तू. बोल की त्याच्याच काहीतरी. छान छान करायलाय साई. अरे वा 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 वा. ए पिलू कसं वाटतंय तुला. छान छान वाटतंय होय. पिलू कसं वाटतंय. छान म्हणायला लागलाय छान म्हणायला लागलाय. दादा इथे फिरी मारायला लागलाय आणि आशू परत बसल्या बघा. जत्रापेक्षा भारी वाटाले. हा फुकट मध्ये मजा घ्या घ्या मग मजा घ्या. काल चक्कर येऊन पडलेल्याचा आणि चक्कर येऊन पडचे हे लागले चक्कर. मग ये बाई बाजूला बास काय बास काय. बघा आशूला चक्कर मारलेले आहे त्यामुळे साईडला होते. काय होले गरगराले. मित्रांनो जी समुद्रामध्ये वाळू असते ना तीच वाळू इथं टाकलेली आहे आणि या लाईट मध्ये किती छान दिसत आहे बघा ही वाळू. तुम्ही बघू शकाल. काय बाळा बघा साई इथं लोंबकळायला लागलाय पण साईला इथं धरलेला आहे त्याच्या काकानं. होय का नाही साई. बघा साईनं धरलेला आहे इथं. सायू काय रे काय करलाय बाळा तू. तू लोंबकळायला आहेस. ह्यानी फिरून थकलेले आहेत त्यामुळे इथं बसलेले आहेत. होय का नाही. थकला काय फिरून मग चक्कर मारायला लागले. होय तुम्ही पण थकलाय काय वहिनी. चक्कर मारायला लागले होय. बघा पुन्हा एकदा वजन तांगडीमध्ये बसलेले आहेत. साईला दादानं पकडलाय आणि वहिनी इकडून वर खाली करायला. आणि साईची मम्मी इथं बघा. साईची मम्मी निवांत बसलेली आहे तिथं. साईची मम्मी इथं झोका खेळत आहे बघा. एवढी मोठी झाल्या तरी पण झोकाच खेळायला लागल्या. होय आवडायला का झोका खेळायला. बरं खेळ बाई खेळ. आता वहिनी इथं झोका खेळत आहेत बघू शकाल तुम्ही. आज जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा इथे सुंदर असे हत्ती ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकाल इथं हत्ती आहेत. त्या बाजूला देखील हत्ती आहे आणि या बाजूला देखील हत्ती आहे. समोर तुम्हाला दिसत असेल पिंपळाचं झाड आहे छानपैकी. तुम्ही इथं बसू शकता निवांतपैकी. हे बघा इथं बसण्यासाठी देखील जागा आहे आणि त्याचबरोबर इथं साईबाबांचे ओळीनं म्हणजे ज्या आयुष्यामध्ये साईबाबांच्या आयुष्यामध्ये जे जे घडले ते ओळीनं तिथं आहे. हे पण तुम्ही बघू शकाल. मित्रांनो मंदिराच्या बरोबर समोर म्हणजे कारंजा आहे आणि कारंजाच्या पलीकडे हे आहे पिंपळाचं झाड. ह्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही निवांत बसू शकता. इतकं सुंदर असं हे झाड आहे. आणि त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकाल की साईबाबांच्या वेगवेगळ्या प्रतिमा आहेत. म्हणजे साईबाबांच्या आयुष्यामध्ये जे जे घडलं ते सर्व इथं आहे. असं हे शेवटपर्यंत आहे. तुम्ही त्या एंडपर्यंत बघू शकता. मी दाखवतो
इथं बघा साईबाबांची एक प्रतिमा आहे. अशाच पद्धतीच्या सगळीकडे प्रतिमा आहेत आणि त्याचबरोबर अशा लाईट्स देखील आहेत. तुम्ही लाईट्स पण पाहू शकता. अशू कसं वाटतंय आल्यावर तुला इथं? छान वाटतंय, पण एक नाराजी पण आहे. काय नाराज आहे? काय नाराज केले? काढला नाही आमचं. फोटो काढूया की व्हिडिओ बनवूया ना आधी? खरं सांग की हे झाड बघ की किती छान आहे. छान आहे ना झाड? छान आहे. साई मित्रांनो मंदिर किती छान आहे बघा आतून. इथं बघू शकाल वरती आहे निळ्या कलरचं झुंबर, त्यामुळे इकडे पण झुंबर आहे आणि इकडं पण झुंबर आहे. आणि समोर बघू शकाल तुम्ही बाबांची मूर्ती आहे. झूम करून दाखवतो बघा. इथं छोटी मूर्ती पण खाली आहे आणि किती छान मार्बलचं कडेला आवरण केलेलं आहे बघा. आणि श्रद्धा आणि सबुरी असे 2 प्रकाराचे इथं मेसेज पण दिलेले आहे. मित्रांनो फायनली आम्ही मंदिरमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आम्हाला खूप प्रसन्न वाटत आहे. आणि मित्रांनो आम्ही आता सर्व घरी चाललेलो आहे. मित्रांनो हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट देऊन नक्की सांगा. मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.